संविधान हम्म. संविधान आपल्याला जीवनच नाही जगत तर जीवन जगण्यास सोबतच आपल्याला आहार पुरवतंय, आपल्याला संरक्षण पुरवतंय आणि संविधान आपल्याला समता प्राप्त करतंय. संविधान आपल्याला सामाजिक दर्जा देतंय. आपला आर्थिक उन्नती साधण्याचं मुख्य साधन संविधान आहे. नाहीतर तुम्ही एवढे मी अगोदर सांगली एवढी ही ना की तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य नव्हतं, तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य भेटलं, तुम्हाला नोकऱ्यात स्थान भेटायला लागलं. पण हे संविधान आपल्यासाठी आहे. आपल्याला जे अधिकार संविधानामुळे भेटलेले आहेत, म्हणजे जे काय आपल्याला भेटलं आतापर्यंत ते सगळं संविधानामुळे भेटलेलं आहे आणि तेच नेमकं आपल्याला ज्ञान नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपली. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्यासाठी जेव्हा वारे वाहत होते, साऊथ ब्युरो कमिशन आलं 1918 मध्ये, त्याच्यानंतर सायमन कमिशन आलं, गोलमेज परिषदा झाल्या, 1919 चा कायदा आला, 1935 चा कायदा आला. पण हे कायदे येण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, साऊथ ब्युरो कमिशन मध्ये साक्षी देताना बाबासाहेबांचं वय किती होतं? नेमकं 25-26 वर्षाचं वय होतं. त्याच वेळेस बाबासाहेबांनी ओळखलं होतं की आपण या हिंदू धर्मापासून किती अलग आहोत आणि या धर्माला ज्या सुविधा भेटतात त्या आपल्याला भेटत नाही. याच्यासाठी आम्हाला काहीतरी स्वतंत्र सुविधा भेटल्या पाहिजे, हे बाबासाहेब सांगत होते. कुणाला? साऊथ ब्युरो कमिशनला, सायमन कमिशनला, गोलमेज परिषदेमध्ये. आणि आम्ही पाहतो की सायमन कमिशनची काय अवस्था होती, सायमन कमिशनचा मूळ इतिहास काय आहे. सायमन कमिशन ज्यावेळेस येत होतं त्यावेळेस महात्मा गांधीजी, लाला लजपत राय आणि भारतातील असंख्य नेते मंडळी, काँग्रेस हे सायमन गो बॅक चे नारे देत होते. बाबासाहेब देशद्रोही आहे म्हणून नारे देत होते. आणि बाबासाहेब कोणासाठी भांडत होते? बाबासाहेब या देशातील तमाम अस्पृश्यांचे अधिकार मागत होते सायमन कमिशनला आणि गोलमेज परिषदेच्या माध्यमातून. गोलमेज परिषदेमध्ये तर ठरलं होतं की ज्याप्रमाणे तुम्ही मुसलमानाला स्वतंत्र मतदारसंघ देसाल आम्हाला आक्षेप नाही, तुम्ही शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देसाल आम्हाला आक्षेप नाही, पण आम्हाला आमचा मतदारसंघ द्या, आम्हाला दुहेरी मतदानाचा अधिकार द्या, त्या माध्यमातूनच आमचं कल्याण होईल. आमचे मंडळी हे जर शासन चालवाय जर नसतील, शासनात आम्हाला प्रतिनिधित्व नसल, शासनात आणि नोकरीत, शासन, नोकरी, शिक्षण या तिन्ही बाबतीत आम्हाला आरक्षण पाहिजेत. म्हणून बाबासाहेब आणि ह्या सगळ्या बाबासाहेबांच्या मागण्या मान्य पण झाल्या होत्या. पण नंतर तुम्हाला माहित आहे पुणे कराराच्या माध्यमातून काय झालं. त्याच्यानंतर 1927 मध्ये जेव्हा सायमन कमिशन आलं तेव्हा ठरलं की भारताला बी स्वातंत्र्य झाल्यानंतर एक संविधान असेल. तर त्यावेळेस देशात 60 संविधानाची निर्मिती झाली होती. देशात म्हणजे पूर्ण जगामध्ये 60 देशाच्या संविधानाची निर्मिती झाली होती. त्या 60ही देशाचे पुस्तक बाबासाहेबांना स्वतःचं घर विकून, त्यावेळेस 4,000 किमतीला बाबासाहेबांचं घर विकलं आणि ते 4,000चे बाबासाहेबांनी निव्वळ पुस्तक आणले. कोणते? तर संविधानाचे पुस्तक. सर्व देशातील संविधानाचे पुस्तक आणून त्या संविधानाचा अभ्यास करून ज्यावेळेस बाबासाहेब संविधानावर जात होते तर तुम्हाला माहित होतं की बाबासाहेबाला संविधानामध्ये जागा नव्हते. काँग्रेस टीम, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल हे पण म्हणला होता की बाबासाहेबासाठी दरवाजा आणि खिडक्या तर बंद आहेतच, पण त्या खिडकीतून येऊ नये म्हणून आम्ही खिडकीला तावदाने बसवलेत. जे मच्छर येतात ना, तर मच्छर नाही म्हणून आपण तावदाने लावतो ना खिडकीला, तर तावदाने लावतात म्हणला. पण आपल्या सर्व अस्पृश्य बांधवाचं नशीब एवढं बलवत्तर की जे
आजचे म्हणजे ज्यांनी पाकिस्तानच्या संविधानाची निर्मिती केली ते जोगेंद्रनाथ मंडल पश्चिम बंगालच्या प्रांतामधून त्यांनी स्वतःची सीट सोडली आणि त्या सीटवरून बाबासाहेबाला निवडून आणलं तेथील जनतेने आणि बाबासाहेब संविधान सभेत गेले. संविधान सभेत जाण्यासाठी त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान क्लायमेट ॲटली यांनी पण सांगितले होते की तुमच्या देशाला जर संविधान जर चांगलं कोणी लिहून देईल तर तो व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यांनी असं पण सांगितले होते की जोपर्यंत तुमच्या देशातलं संविधान लिहून लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही इंग्रज सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार म्हणजे इंग्लंडचं सरकार आपल्या देशावरचं राज्य, आपल्या देशाचं शासन आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांना सुपूर्द करणार नव्हतं. म्हणून आपल्या देशात असं ठरलं होतं की या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हे अगोदर ठरलेलं होतं आणि ह्या तरतुदी इंग्रज सरकारकडून घेणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्यवस्थेला त्याच्याशी स्वातंत्र्य नव्हतं भेटणार कारण की यांना आपला आर्थिक विकास करायचा होता, यांना आपला सामाजिक विकास करायचा होता, यांना आपला शैक्षणिक विकास करायचा होता. यांना एक सामाजिक समता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंग्रज सरकार इथून जाणार नव्हतं. हे हा संविधानाची मूळ पार्श्वभूमी की जे म्हणजे जवळपास आपल्या बहुजन वर्गातील 98% लोकांना माहित नाही, असं माझं मत आहे. म्हणजे मी जेवढं आपल्या डिबेट आहेत संविधानाच्या त्या डिबेट थोडाफार सारांश वाचलेला आहे डिबेटचा, म्हणून हे मला त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. बर, ठीक आहे सरजी. सुरनर सर आलेत का? हॅलो. प्राध्यापक MM सुरनर सरांना विनंती आहे की त्यांनी आयुष्यमान अशोकजी रोडे सर जॉईन झालेत का सांगावं. हॅलो. काय साथियों, अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचे नियोजित व्याख्याते ॲडव्होकेट रोडे सर यांचं आगमन होणार आहे. थोडस कोर्टामध्ये काम करत असताना त्यांना थोडीशी अडचण निर्माण झाल्यामुळे थोडासा उशीर झाला. तरी सुद्धा हा जो वेळ आहे तो निश्चित ते भरून काढतील अशी या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करूया. सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की आपल्या डोक्यात काही प्रश्न निर्माण होत असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारत चला. आणि प्रश्न विचारणे किंवा प्रश्न निर्माण होणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून चळवळीत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण जिवंत आहोत याचं उदाहरण आपल्या स्वतःच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आपल्या अवतीभोवती जगत असताना आपण समाजशील प्राणी आहोत. समाजामध्ये जगत असताना अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर दिसत असतात. त्यामुळे त्या प्रश्नावरती आपण चिंतन करण्यासाठी, ते प्रश्न आपल्या डोक्यात न ठेवता त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी धडपड करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण नवीन नवीन या विषयावरती चर्चा सत्र या ठिकाणी घडवत आहोत. काल आपण या ठिकाणी संविधान या विषयावरती चर्चा केली होती. संविधानामधील जे काही
कलम होते, संविधानामधील ज्या IPC होत्या, त्याचा उपयोग आपण कसा केला पाहिजे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत, त्याचा उपयोग आपण कसा करतो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऍडव्होकेट अशोक रोडे सर या विषयावरती आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण आपल्या डोक्यामध्ये जर असे प्रश्न निर्माण झाले असतील किंवा ते आजच्या परिस्थितीला खूप महत्वाचे असू शकतात, तर त्यावरती आपण प्रश्न निर्माण करणं आणि विचारणं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण आताच ऐकलं की संविधान निर्माण करत असताना ज्या महामानवाने संविधानाची निर्मिती केली त्यांना ते निर्माण करण्यासाठी असंख्य अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या, पण तरी सुद्धा एवढ्याही अडचणीला तोंड देऊन त्यांनी हे संविधान तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे. परंतु ते संविधान आज धोक्यात आहे, किंबहुना त्या संविधानाचा दररोज या ठिकाणी खून होताना आपण पाहतो आहोत. तर त्या प्रसंगाने आपण भारताचे जागरूक नागरिक आहोत या नात्याने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा विचार करत आपण त्या अनुषंगाने आपलं काय कर्तव्य आहे हे समजून घेऊन त्याचा विचार करणं काळाची गरज आहे. कारण दैनंदिन जीवन जगत असताना जरी आपल्याला याची काही गरज पडत नसली तरी आपल्या सभोवताली किंवा समाजातील अनेक लोकांना याची गरज पडत असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्यावर कौटुंबिक अत्याचार झाला, एखाद्यावर प्रशासकीय अत्याचार झाला, एखाद्यावर सामाजिक अत्याचार झाला, एखाद्यावर सामूहिक अत्याचार झाला, तर या अत्याचाराला तोंड देण्यासाठी, या अत्याचाराला न्यायाची भूमिका देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार करत त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायाची भूमिका घेत या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी उभा राहिलं पाहिजे. आणि ते नेतृत्व करण्यासाठी आपण तेव्हाच उभा राहू शकतो जेव्हा आपल्याकडे त्या गोष्टीबद्दल सखोल माहिती, त्या गोष्टीची पूर्ण माहिती, आणि दुसरी गोष्ट माहिती असल्याच्या नंतर आपल्यामध्ये निर्भीडता निर्माण होते आणि त्याच्यानंतर आपण अन्याय याचा विचार करत न्यायाच्या भूमिकेमध्ये उभा टाकू शकतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे नियोजित व्याख्याते ऍडव्होकेट अशोकजी रोडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी प्रथमतः या ठिकाणी चलो भीम की ओर च्या वतीने, शालुकाय प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने मी ऍडव्होकेट अशोकजी रोडे साहेब यांचा जास्तीचा वेळ न घेता आपल्या आणि त्यांच्यामधला संवाद न लांबवता या ठिकाणी मी ऍडव्होकेट अशोकजी रोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचं हे 21वां जे पुष्प आहे ते गुंफण्यासाठी त्यांचा आजचा जो विषय असणार आहे की भारतीय संविधान आणि आजची सद्य परिस्थिती याचा सखोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी करावं अशी मी विनंती या ठिकाणी ऍडव्होकेट अशोकजी रोडे सर यांना करतो. गेल्या 20 दिवसापासून आपण संबंध महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांना या ठिकाणी पाचारण करत आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे. कारण ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता निर्माण करून देण्यासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केला, आपल्या ऐहिक सुखाचा त्याग केला, म्हणून त्या महापुरुषांचे विचार हे देशाला परिवर्तनाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतात असा विचार आपण करत यांच्या विचाराचा जागर करणे, त्यांच्या विचाराचा अग्नी अखंड तेवत ठेवणे हे काळाची गरज आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय ऍडव्होकेट अशोकजी रोडे सर या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आहेत. थोडासा तांत्रिक अडचण असल्यामुळं आता नेमकं सर कोर्टातून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी या वेबिनारला जॉईन झालेले आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय संयोजक चलो भीम की ओर आदरणीय आयुष्यमान मल्हारीजी टाळीकोटे साहेब, पोलीस उपनिरीक्षक वर्धा पोलीस स्टेशन, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी अनुमती द्यावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यास अनुमोदन करावं. 1788
माननीय ॲडव्होकेट रोडे सर यांना जय भीम. त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावं व आपलं व्याख्यान सुरू करावं. हा, सप्रेम जय भीम सर्वांना. येतो का आवाज? जय भीम सर, येतोय सर आवाज. हा, जय भीम. अच्छा, ठीक आहे. चला, तर सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, त्यांनी मला बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि मी उशिरा आलेलो आहे, त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल जास्त काही मला जे सदस्य आहेत किंवा जे जुडले त्यांच्याबद्दल माहीत नाही. परंतु आता जास्त वेळ न घेता मी माझ्या विषयाला अनुसरून मला जे तुम्ही जे काम दिलेलं आहे त्या कामासंदर्भात मी माहिती देतो. तर माझा जो विषय दिलेला आहे की भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती. बरोबर आहे सर? होय सर, येस सर. येस सर, ठीक, थँक्यू. तर या विषयाला अनुसरून आता हे कार्यक्रम आपण सुरू करूयात. सर्वप्रथम संविधान हा विषय खरं तर जितकी चर्चा करू तितका कमीच आहे. कारण संविधान म्हणजे या देशाचा मूळ ढाचा आहे, जे फ्रेमवर्क आहे ते आहे. आणि या संविधानावर आधारित जवळजवळ भारतामध्ये 6,000 कायदे आहेत. त्यामध्ये जेही काय कायदे बनले ते मूळ संविधान हा त्याचा बेस आहे. आता यामध्ये संविधान अभ्यासक आहेत, बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, एम्प्लॉय पण आहेत. परंतु जो विषय आहे की भारतीय संविधान आजची परिस्थिती, तर निश्चितच 70 वर्षामध्ये खूप काही बदल झालेला आहे. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्याच वेळेस संविधान लिहित असताना आपण पाहिलेलं आहे की त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी जेही काही बिल बनवले गेले, जे आर्टिकल टाकले, त्याचं विस्तृत चर्चा झाली. आणि तो काळ हा ब्रिटिशकालीन काळ होता, म्हणून सामान्य माणसाचं एवढं लक्ष तिकडं नसायचं. पण आता आपण पाहिलं की टीव्ही माध्यमाने, मोबाईलच्या माध्यमाने, पेपरच्या माध्यमाने प्रत्येक गोष्ट ही आज सामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचते आहे. म्हणजे निश्चितच त्या वेळेमध्ये ही गोष्ट नव्हती. कारण दूरदर्शन, रेडिओ वगैरे हे सुरू झालं ते 70च्या दशकामध्ये. म्हणजे जेव्हा संविधान लिहिलं गेलं, अंमलात आणलं गेलं, त्या काळामध्ये मॅक्झिमम लोक हे अशिक्षित इत्यादी असल्यामुळे जास्त संविधानाचा त्यांच्यापर्यंत प्रचार प्रसार झाला नाही. तर मुळामध्ये संविधानाचा प्रचार प्रसार करणं ही कुणाची जबाबदारी आहे? तर आजची जी परिस्थिती आहे त्याला निश्चितच इतिहास जबाबदार आहे. जेव्हा या संविधानाची निर्मिती झाली, ज्या पद्धतीने एखाद्या इलेक्शनमध्ये पैसा वाटला गेला नाही पाहिजे, पर्सोनेशन केलं, ज्याला आपण काय म्हणतात की बोगस व्यक्ती दाखवणे, आमिष दाखवणे, हे कायदे केलेले आहेत. तशाच पद्धतीनं एक बाइंडिंग कार्यक्रम आहे शासनावरती, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर याच्यामध्ये शासनानं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेलं आहे. तर संविधानाबद्दल जागृती 1947 नंतर हे शासनाची जबाबदारी होती. तर त्यानंतर आपण पाहिले की संविधानाची जी जागृती व्हायला पाहिजे होती तर ती शासन स्तरावरून झालेली नाही. म्हणजे एकतर बाबासाहेबांचे विचार हे प्रशासनाला नको होते, किंवा मग योग्य पद्धतीनं कुठेही काही उपलब्ध नसावं, आणि हे जाणून बुजून टाळलेली गोष्ट आहे. हे तर इतिहासात सर्वांना माहिती आहे. कारण बाबासाहेबांनी जेव्हा काँग्रेस बरोबर ते आपलं मंत्रिपद भोगावलं तर ते काही एवढे खुश नव्हते. तर तेव्हा राजीनामाही दिला त्यांनी पदाचा. म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांची जी घुसमळण होत होती, जे त्यांना त्रास व्हायचा, ते कोणाला बोलू शकत नव्हते ना. कारण त्यांच्या तोडीचा कोणी माणूस त्यांना या ठिकाणी दिसलाच नाही. मग जे काही दादासाहेब गायकवाड बरोबर लेटरबाजी झाली किंवा दुसऱ्यांना जे लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली बऱ्याचदा. तर जे शासनाची जबाबदारी होती की बाबा संविधान हे सामान्य माणसाला कळालं पाहिजे. आज आपण खेड्यामध्ये गेल्यानंतर एखाद्या माणसाला विचारलं की बाबा आता राज्यपालाची नियुक्ती झालेली आहे, 12 आमदारांची आता नियुक्ती राहिलेली आहे, तर ती कशाच्या आधारे होते? तर राज्य आणि केंद्राचे संबंध कसे आहेत, राज्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली शेड्यूल किती आहे, केंद्रासाठी कोणता आहे, समोरची सूची कशाची आहे, ही गोष्ट सामान्य माणसाला माहित नाहीये. एवढंच काय तर डिग्री होल्डर डिपार्टमेंटचे डिग्री बॅचलर आहे त्यांना सुद्धा हे माहित नाही. तर शासन यंत्रणेवर जेव्हा ही जबाबदारी होती की संविधानाची जागृती ही घरोघर व्हायला पाहिजे होती, प्रत्येक माणसापर्यंत जर संविधान गेलं असतं. आपण पाहिलं की रामायण चालवलं टीव्हीवरती, आपण पाहिलं की महाभारत चालवलं, आपण पाहिलं की चंद्रकांता चालवली, आपण पाहिलं की वेगवेगळे भूतप्रेताच्या कार्टून मालिका दाखवल्या यांनी. मग शासन यंत्रणेला खरोखरच जर संविधान सामान्य माणसापर्यंत न्यायची जर एवढी तळमळ असती तर नक्की संविधानाबद्दल एखादा प्रोग्राम लागला असता, एखादी सिरियल दाखवली असती, त्याचं श्रेय बाबासाहेबांपर्यंत आणलं असतं.
म्हणजे या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर एक गोष्ट समजते की 70-80 वर्षाच्या कालखंडामध्ये शासन यंत्रणेकडूनच जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलेलं आहे की संविधान सामान्य माणसाला कळालं नाही पाहिजे. मग आता मला जो विषय दिलाय की संविधान जे आहे संविधान आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये संविधान आम्हाला वाचा उपलब्ध झालेलं आहे, परंतु संविधान फक्त वाचतोच आम्ही. त्याची अंमलबजावणी करणारं जे प्रशासन, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ज्याचे प्रमुख राष्ट्रपती आहेत, ज्यांचे खालच्या लेवलचे सेक्रेटरी, IAS, IPS आणि खालतीपर्यंत जे अधिकारी आहेत, तर हे मुळात आमचे नाही आहेत. त्याचबरोबर न्यायपालिका आहे, न्यायपालिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे की कोलॅजियम सिस्टम आहे. किती हुशार आहे त्याला महत्व नाही. तुम्ही कोणत्या राजकीय पार्टीशी निगडीत आहेत, तुम्ही त्या जात समूहाशी निगडीत आहेत, तर तुम्हाला न्यायपालिकेची ड्युटी आहे. तुम्ही जर मीडियामध्ये चालवता तर तुमच्या मीडिया तुम्ही सरकारचा किंवा ऐकता का, किंवा तुम्ही विशिष्ट जात समूहाचे आहात का, तर मीडियाला तुम्हाला प्राधान्य आहे. हा लोकप्रतिनिधीचा विषय नाही, कारण ग्रामपंचायत पासून मागच्या 70 वर्षापासून पैसे वाटणे, दारू वाटणे, मटण वाटणे हा प्रकार आहे. तर हे अज्ञान आहे संविधानात. संविधानाच्या अज्ञानामुळं आणि माहिती नसल्यामुळं लोक फसले जातात, फसवले जातात. आणि बोलण्यासाठी संविधान आहे, परंतु जेव्हा अंमलबजावणी आणि कृतीची वेळ येते तेव्हा संविधान कुठेही दिसत नाही. याचं काय कारण आहे की शासनानं जागृती न केल्यामुळं लोकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. खरं तर हा उपक्रम तुमचा खूप छान आहे, कारण अशा उपक्रमामधून बरेचसे काही चर्चा होत राहते. आणि आता IT जग आहे सगळं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर लोकांना मनोरंजन जास्त बघायला आवडतं. लोकांना संविधान, कायदे हे ऐकायला बघायला आता वेळच नाही मुळामध्ये. त्यांना मोबाईल हातात आला की त्यांना त्यांच्या मनासारखा वापर त्यांना आता करण्याची सवय लागलेली आहे. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी कायद्याचा विद्यार्थी असलो तरी जे कायद्याचे सेमिनार असतात, तर तशाच पद्धतीनं संविधानाचे सुद्धा सेमिनार आहेत. जे आता चालू व्हायला हा एक सेमिनार आहे. असेच बरेच युट्यूबवरती कितीतरी आहेत की आपल्याला संविधान समजून घ्यायचं असेल तर याच मोबाईलचा, या कम्प्युटर क्रांतीचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. मुळामध्ये 70 वर्षात काय बदल झाला, तर 84 नंतर जी EVM मशीन भारतात वापरली, तर या EVM मशीन फॉल्ट आहेच, फक्त कुठं केला जातो, कुणाकडून केला जातो हे आणखीन ओपन झालेलं नाही. आणि ज्यांनी सत्ता भोगली, आज ते विरोधक आहेत, जे विरोधक होते ते सत्ताधारी आहेत, तर हे चालत राहणार. म्हणजे एकंदरीत की शासन प्रशासनामध्ये संविधान जनतेपर्यंत जावं असं कोणालाही वाटत नाही, ज्याच्यामुळे लोक जागृत होतील, आवाज उठवतील. आजच्या घडीला कोणताही विपक्ष जो आहे, विरोधी पक्ष, तो नाहीये भारतामध्ये. पूर्ण संविधानाच्या विरोधातला कार्यक्रम आहे. आपण पाहिलेलं आहे की अॅट्रॉसिटीच्या बाबतीमध्ये 2018ला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. त्या निकालाच्या नंतर काय झालं, आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये उत्तर भारतामध्ये 13 लोकांनी आपले जीव गमावले. या लोकांनी जीव गमावले, त्या लोकांचं आता काय करायचं, घरातली करती माणसं गमावली त्यांनी. म्हणजे एका अॅट्रॉसिटी कायद्यासाठी 13 माणसांनी गोळ्या खाल्ल्या. त्याच्यामध्ये जे गुंड स्वभावाचे लोक आहेत स्वरूपाचे, त्यांनी गोळ्या मारल्या. मग मला सांगा तिथं कुठं कायदा आहे? जेव्हा एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर अन्याय होतो 3-3 दिवस FIR फाटत नाही. आणि जेव्हा राजकीय व्यक्तीच्या संबंधातलं काही विषय असतो तर 10 मिनिटांमध्ये FIR फाटतो. कुठे आहे संविधान? संविधानानं आर्टिकल 14 मध्ये सर्वांना समान मानलं. कुठे आहे समानता? जो बळी तो कानपिळी. आज पैशाच्या जोरावरती खोटे FIR दाखल करणे, पैशाच्या जोरावरती यंत्रणा पूर्ण राबवणे, पैशाच्या जोरावरती वाटेल त्या बातम्या लावले, पैशाच्या जोरावरती कोणाला मध्ये टाकणे, हे चालूच आहे ना. जेव्हा एखाद्या राज्याचा गृहमंत्री 1 करोड रुपये महिन्याला मागतो, ही साधारण गोष्ट नाही ना. हा काय भ्रष्टाचार एकच नाही. जर एका डिपार्टमेंटमध्ये एक मंत्री जर मागत असेल तर साहजिकच सर्व तर भ्रष्टाचारच आहे. आणि ग्रामीण भागापासून ते मंत्रालय ते संसदेपर्यंत भ्रष्टाचार म्हणजे तुफान भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार कमी करता येतो, नष्ट होणार नाही. तो जगामध्ये वैश्विक आहे तो. कारण मानवी स्वभावाला, समाज आला की तिथं भ्रष्टाचार आला, त्याच्यावरती कंट्रोल करता येईल. त्याला त्याचं जे कॉग्निझन्स आहे, जे ग्रीव्हियन्स आहे ते कमी करता येईल, पण नष्ट नाही करता येणार. कारण आपल्यापेक्षा एक मोठा फॉरेन थिंकर होऊन गेला, ज्याचं नाव आहे लॉर्ड ऍक्टन. हे म्हणतात की एव्हरी पॉवर टेंड टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर टेंड टू करप्ट ऍब्सोल्युटली. आता याला मराठीत सांगायचं म्हणजे की बाबा एव्हरी पॉवर टेंड टू करप्ट, सत्ता ही भ्रष्टाचाराला जन्म देते, करप्शनला जन्म देते. अँड ऍब्सोल्यूट पॉवर, आणि जी निश्चितच भ्रष्ट असते, जी अमर्याद भ्रष्ट असते सरकार, ती ऍब्सोल्युटली भ्रष्टाचार, करप्शनला जन्माला घालते. याचा अर्थ काय की आपण जे भारतामध्ये कायदे लागू केलेले आहेत ते ब्रिटिश सरकारचे आहेत. याच ब्रिटिश लोकांनी इंडियन पिनल कोड IPC बनवला.
ज्याच्यामध्ये मारामारी केल्यावर काय शिक्षा आहे, रेप झाल्यावर काय शिक्षा आहे, मर्डर केल्यावर काय शिक्षा आहे, शासनाच्या विरोधात बंड केल्यावर काय शिक्षा आहे, डॉक्युमेंटरी आपण फ्रॉड केल्यावर काय शिक्षा आहे, प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये शिक्षा दिलेल्या आहेत. हे आयपीसी हे लॉर्ड मेकॅलेनं बनवलेलं आहे आणि सर जॉन स्टीफन त्यांनी बनवलेलं एव्हिडन्स ऍक्ट आहे. आज त्या एव्हिडन्सच्या जोरावर आम्ही बोलत आहेत इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमाने. हेही कायद्यामध्ये येतं. एकंदरीत सांगायचं म्हणजे काय की संविधानाबद्दल खरं जर शासन प्रशासनाला तळमळ जागृती करण्याची एवढी जर गरज वाटली असती तर 70 वर्षामध्ये घराघरामध्ये संविधानाचं पुस्तक गेलं असतं. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री कसे निवडले जातात, मुख्यमंत्री कसे निवडले जातात, लोकप्रतिनिधी कसे निवडले जातात याच्याबद्दल चर्चा झाली असती. आणि ग्रामपंचायत सदस्यापासून ते संसदेमध्ये जाणाऱ्या लोकप्रतिनिधीपर्यंतच्या निवडणुका कशा होतात, पात्रता काय आहेत हे माहीत झालं असतं. त्याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी IAS IPS आहेत हे कसे निवडले जातात हे माहीत झालं असतं. आजही युपीसीच्या बाबतीतही ते झालेलं आहे. आज ते दुर्गम आणि मागास भागामध्ये IAS IPS बनत. ऍडव्होकेट अशोकजी रोडे सर, आपल्याला आवाज येतोय सर? हा सर येतोय. हा कंटिन्यू प्लीज सर. अच्छा. तर एकंदरीत कॉन्स्टिट्युशनल जे मशिनरी आहे, जे संविधान आहे, तर ते अपेक्षा करण्यामागे मुळामध्ये आपलेही लोक बरेचसे काही याच्यात गुंतलेले आहेत. कारण बाबासाहेबांचे फोटो घरात ठेवायची, त्यांना मानायचं, परंतु जी यंत्रणा विरोधात आहे त्यांच्यासोबत काम करायचं आणि ते ज्या पद्धतीनं षड्यंत्र करतात हे आपण समजून घेत नाहीत. त्याच्यामुळे ही खूप मोठी अडचण आहे. कारण संविधान आजच्या घडीला फक्त नावापुरतं ठेवलेलं आहे आणि हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो की आपल्याला संविधान चांगल्या पद्धतीनं वाचून समजून लोकांपर्यंत जावं लागेल आणि संविधानाच्या सर्व मशिनरी योग्य रीतीने चालतात किंवा नाही याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन शासन प्रशासनाला जाब विचारावा लागेल. तर अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकू. नाही तर संविधानामध्ये एक दिवस हे कमतरता हे दाखवणारच आहेत, कारण त्याचा प्लॅनच तो आहे. त्यांनी सर्व बाजूने संविधानाला पूर्ण गराडा घातलेला आहे आणि संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला न्याय आणि अधिकार हक्क वगैरे आहेत. कारण कधी हे कोणत्या दिवशी दोन्ही सभागृह यांच्या हातात आहेत, लोकसभा राज्यसभा, कदाचित ते तसं होणार नाही, परंतु सांगता येत नाही. कारण यांची ज्या पद्धतीनं शासन प्रशासनाची जी काम करण्याची प्रणाली आहे ती संविधानाच्या संपूर्ण विरोधामध्ये आहे. प्रत्येक माणसावरती पावत ठेवली जाते, त्याचे मोबाईल टॅप केले जातात, नको त्या म्हणजे महत्वाच्या माणसाला यांनी उचलून नजर कैद करण्याचा प्रकार चालू केलेला आहे. आणि ते काँग्रेसच्या काळामध्ये होत होतं, असं काही नाही की आताच झालेलं आहे म्हणून. म्हणजे एकंदरीत संविधान आपण समजून घेताना मला जो विषय दिलाय की आजच्या संविधानाबद्दल, तर मी जास्त काय ना, प्रत्येक जण अभ्यासू आहे, आपल्या सर्वांना संविधानाचे आर्टिकल सर्व माहित आहेत, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये संविधान यशस्वी का होत नाहीये तर त्याला कुठे ना कुठे आपणही काही प्रमाणामध्ये जबाबदार आहोत. कारण आपण एकत्र येत नाहीत आणि एकत्र येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणून आपल्याला जाब विचारण्याची आवाज, आपल्याला एकत्र येणे, एकत्र बसणे आणि त्याचे पूर्ण विश्लेषण करणे, अशा पद्धतीनं जर आपण केलं तर ते ठीक आहे. नाहीतर यांनी संविधानामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी ते कधी तयारच आहेत. अमेंडमेंट खूप होत चाललेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टाला मध्ये धरलेलं आहे. आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, एससीच्या आरक्षणाचा मुद्दा असेल, मध्ये मध्ये हे डोकं काढून सुप्रीम कोर्टाला मध्ये घालतात. एकंदरीत संविधानाचे आर्टिकल जागेवर आहेत, ते पुस्तक आहे, पुस्तक रूपी सर्व बरोबर लिहिलेलं आहे, परंतु अंमलबजावणीच्या वेळेस काय होतं की त्या पुस्तकाच्या विरोधामध्ये वर्तणूक चालू आहे. म्हणून आरक्षण राजकीय जे आहे ते फक्त 10 वर्षासाठी होतं की बाबा आम्हाला जे लोकसभेचे आणि राज्यसभेचे किंवा विधान परिषद विधानसभेचे जे सदस्य निवडून द्यायचे त्याची मर्यादा 10 वर्षासाठी ठीक होतं. पण हे दर 10 वर्षाला वाढून काय करतात की त्यांच्या मनासारखे ते प्रतिनिधी निवडून आणतात. खरं तर 10 वर्षापुरतं जे आरक्षण होतं ते राजकीय होतं आणि बाकीचं नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं किंवा सामाजिक ते समानतेचं ते कंटिन्यू चालत राहील. जोपर्यंत जात आहे तोपर्यंत रिझर्वेशन हा कार्यक्रम राहील. तर एकंदरीत संविधानाच्या बाबतीत सर्वच बाजूने सांगायचं झालं तर आता बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त नाहीये. कारण यांनी बहुतेक बोलणाऱ्या लोकांवरती अंकुश निर्माण केलेला आहे, त्यांना पकडलेलं आहे कोंडीमध्ये. एकंदरीत सर्व सांगायचं म्हणजे काय की बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली आहे
आणि संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे. अशा वेळेस मध्ये आपल्याला आता लढाई खूप म्हणजे महत्वाच्या टप्प्यामध्ये आहे. हे लढत असताना आपल्याला गावागावामध्ये संविधान घेऊन जावं लागेल. SC ST OBC जे बहुजनाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जावं लागेल आणि संविधानाचे सर्वांना वाचनात असणं आवश्यक आहे. प्रत्येक आर्टिकल आपल्याला माहित पाहिजे. राष्ट्रपतीपासून ते पार सहकारापर्यंतचे सर्व आर्टिकल माहित पाहिजेत. त्याचबरोबर राज्य केंद्राचे विषय कोणते, सूच्या कोणत्या ते माहित पाहिजेत. नवीन झालेल्या दुरुस्त्या माहित पाहिजेत. आणि सर्व बाजूने आपण अभ्यास केल्यानंतर मी माझ्या विषयाला धरून शेवट एवढंच सांगेन की सर, एकंदरीत हा कार्यक्रम खूप छान आहे आणि यावर माझ्या आज काही जास्त तयारी नाहीये, कारण मी कोर्टातून आलो आणि चलत चलतच मला तुम्ही फोन केला. त्याच्यामध्ये मी खरंच तर तुमची सर्वांची मी माफी मागतो, कारण मला विषय दिलेला खूप महत्वाचा आहे, खूप गंभीर आहे आणि मी जे अपेक्षित प्रमाणे बोलायला पाहिजे त्याची तयारी नसल्यामुळे तुम्हाला बोलू शकलो नाही. आणि केवळ पुस्तक असून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी करावं लागेल. बाबासाहेबांचा एकच मूलमंत्र आहे की बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि त्याचा पुरेपूर वापर समाजासाठी केला. निश्चितच आपण कुठंतरी कमी पडत आहोत. आपण एकत्र येऊन कुठंतरी सगळ्या, मी तर एक सुझाव देईल की आपण खेड्यातल्या ग्रामपंचायतला संविधानाची ओळख हा प्रोग्राम राबवावा आणि सामान्य माणसाला संविधान काय आहे, ते कसं चालतं, ते कशा पद्धतीनं बनवलं, याचा इतिहास भूगोलाने थोडं हे माहिती सांगितली की लोक आकर्षित होतील. आणि आता शिक्षणाचं प्रमाण जरी जास्त झालं असलं तरी राईट टू एज्युकेशन मध्ये यांनी बरेचसे बदल केलेले आहेत. शिक्षण संपुष्टात आणलेलं आहे. शिक्षणामध्ये खाजगीकरण झाल्यामुळे आता इथून पुढे वाघाचे पिल्ले किती बनतील हे सांगता येत नाही. तर वाघाचे पिल्ले जे बाबासाहेबांनी म्हणले होते ते आपल्यालाच घडवायचे. म्हणून आता शिक्षण पुन्हा 18व्या शतकामध्ये वापस जात आहे. आपल्याला क्लासेस सुरू करावे लागणार आहेत. आपल्याला लोकांना ओळख करून द्यावं लागणार आहे शिक्षणाची आणि संविधानाची. ही जबाबदारी आता आपल्यावर आहे आणि त्याच्यामध्ये म्हणण्यापेक्षा मी माझ्यावरही घेतो, कारण माझ्यावरही वेळ आली तर मला शिक्षण देण्यासाठी गावागावात जावं लागणार आहे, संविधानाची माहिती द्यावं लागणार आहे. आणि आज समस्या, प्रत्येक गोष्टीची समस्या झालेली आहे. तर एकंदरीत समस्या वाढवण्यामागे शासन यंत्रणा जबाबदार आहे. संविधानाची अंमलबजावणी जर योग्य रीतीने झाली असती तर टॅक्स चोरी झाली नसती, विदेशात पळून गेले नसते लोक, भ्रष्टाचार जास्त झाला नसता, कोणी कोणाच्या जागेवर अतिक्रमण केलं नसतं आणि पूर्ण शासन भ्रष्ट होऊन हे जी समस्या निर्माण झाल्या आज जनसामान्य लोकांच्या, शिक्षणाच्या, रोजगाराच्या, राहण्याच्या, उद्योगाच्या, या झाल्या नसत्या. एकंदरीत संविधानाची अंमलबजावणी निश्चितच कुठेतरी कमजोर आहे किंवा कमजोर केली गेलेली आहे. यामुळे ही सगळ्या समस्या वाढलेल्या आहेत. म्हणून आजच्या काळामध्ये संविधान संविधानाच्या जागेवर आहे, परंतु संविधान चालवलेलं मशिनरी विरोधात आहे आणि त्याच्या फेल्युअरमुळे आपल्याला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे रस्त्यावरती खेड्या गावामध्ये जाऊन संविधान जागृती करावं लागणार आहे आणि शासन यंत्रणेचं जे काही आतलं षडयंत्र आहे ते सांगावं लागणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मला वेळ दिला, संधी दिली, त्याबद्दल मी आयोजक, संयोजक आणि सर्व माझ्या मित्रांचा मी आभारी मानतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सरजी. कारण आपला बिझी शेड्यूल असताना सुद्धा आपण वेळातला वेळ काढून आमच्यासाठी भारतीय संविधान आणि आजची सध्याची परिस्थिती यावर अभ्यासपूर्ण माहिती दिलात, त्याबद्दल मी शालुकाय प्रतिष्ठान व बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीने आणि महत्वाचं म्हणजे चलो भीम की ओर हे जे अभियान आम्ही सुरुवात केलेलं आहे, त्या अभियानाचा जो धागा आहे, जे पुष्प आहे, ते 21वे पुष्प आपण ओवलात, त्याबद्दल आम्ही आपले अतिशय